नमस्कार मंडळी. तर इंडियातले काही शेवटचेच दिवस आमचे उरलेले आहेत आणि आज आम्ही चाललेलो आहे मिसळ खायला आणि यानंतर नाशिकमधल्या अजून एक फेमस प्लेसला आम्ही जाणार आहे. फेमस मिसळ खायला आलोय, साधना मिसळ. जी पण बघ खायला वाव. कमी झाली ना, आधी केवढी असायची तरी आली. सोल कढी. वॉटर पाहिजे? वॉटर पाहिजे? टाका ना बरं. थांब रिशन, थांब. मस्त मिसळ खाल्ली आता आणि इथला जो साईडचा एरियात होता मी फिरणार आहे. मजा आली खाऊन. खूप दिवसांनी मिसळ खाल्ली यार. आय थिंक कोविड नंतर खाल्ली, म्हणजे 3.5-4 वर्षांनंतर खाल्ली. त्यामुळे खूप मजा आली. दिवस झाले नाशिकमध्ये येऊन पण मिसळ खायचा काही योगच येत नव्हता. इतके दिवस झालेले. जवळजवळ इथे येऊन आता 10 ते 12 दिवस झाले आणि आज मिसळ खायला आली फायनली साधा मिसळमध्ये. येस, आय लव्ह मिसळ. तर आता मस्त आम्ही मिसळ खाऊन बाहेर आलेलो आहे आणि रिशानला या बाहेरच्या ज्या किड्सच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या करायच्या होत्या आणि यानंतर आम्ही गेलेलो आहे आमच्या घरी परत. तर या दिवसानंतर मी बऱ्याच दिवसांनी व्लॉग केला आणि तेव्हा मी असं डिसाईड केलेलं की मी थोडेसे हेअर कलर करून घेईल. तर मला डार्क ब्राऊन हेअर करायचे होते जे आपल्या इंडियन ब्लॅक हेअर्सला सूट होतील. तर मस्त हेअर कलर आणि हेअर वॉश घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की लेट्स गो टू सुला वाईन्स, कारण की खूप दिवसांपासून आमचं जायचं ठरत होतं की जाऊ. आणि आजच्या दिवशी नेमकं आम्ही सनसेट टाईमला आलेलो, त्याच्यामुळे दृश्य खूप छान दिसत होतं आणि हवेत थोडासा गारवा असल्यामुळे एकदम प्लेझंट वातावरण होतं. तर इथे तुम्ही बघू शकता द्राक्षाच्या बागा आणि सुला वाईन. तर आता आम्ही इथे पार्किंग करत आहोत. आलेलो आहे सुला वाईन. मी हेअर कलर केला आहे. काही वर्षापूर्वी काहीच नव्हतं यार, आता केवढं झालंय. हा यार, क्या भारी वाटतंय ना. इतके वर्षानंतर आपल्याला इथे यायला मिळालंय. कोविड मध्ये तर सगळं बंदच होतं. तर मला आठवतंय आम्ही सुला वाईन यार्ड्सला यायचो जेव्हा मी कॉलेजमध्ये होती आणि माझ्या खास फ्रेंड्स होत्या त्यांच्याबरोबर मी यायची डिओवर, म्हणजे माझ्या 2 व्हीलरवर. आणि आय थिंक ते 2012-11च्या आसपास मी इथे आलेली होती आणि आम्ही कायम कुठे यायचं म्हटलं तर सुला वाईनलाच यायचो. तेव्हा ते जस्ट ओपन झालेलं आणि तेव्हा एंट्री फी पण नव्हती, तर आम्ही बरेच वेळेस इथे यायचो आणि मस्त एन्जॉय करायचो, फोटो वगैरे काढायचो. तेव्हा सुला वाईनला यायचं म्हणजे फार लांब वाटायचं, बट आता असं नाही राहिलेलं. आता याच्या आसपास खूप वस्ती झालेली आणि खूप हॉटेल झालेले आहे, रेस्टॉरंट झालेली आहेत. तर सुला वाईनच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या आधी म्हटलं आपण खाली थोडंसं फिरून घेऊ आणि थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेऊ. तर आम्ही खाली आलेलो.
तर यानंतर आम्ही वरच्या रेस्टॉरंटकडे जायला निघालो होतो, कारण वरच्या साईडला रेस्टॉरंटमध्ये बसून खालचा व्ह्यू जास्त छान होता, तर आम्हाला तो एन्जॉय करायचा होता, यासाठी आम्ही वर निघालेलो होतो. तर हे आहे इथलं रेस्टॉरंट आणि मोस्टली हे जे समोरचे टेबल होते ते सगळे फुल होते, तर आम्ही वाटच बघत होतो कोणाचं झालं तर आम्ही तिथे जाऊन बसू, आणि फायनली आम्हाला एक टेबल मिळालेलं. तो हा जो समोरचा एरिया, तिथे वाईन टेस्टिंग करू शकता तुम्ही, नंतर इथे तुम्ही ते वाईन खरेदी करू शकतात आणि इथे मस्त चिल मारू शकता. तर मस्त आम्ही इथल्या रेस्टॉरंटमधनं फूड वगैरे ऑर्डर केलं, पिझ्झा, पास्ता हे ऑर्डर केलं, नाचो चिप्स वगैरे ऑर्डर केलेले आहे. आणि मला सनसेटचा व्ह्यू बघायला मिळालाच, तर रात्रीचा पण व्ह्यू बघायला मिळाला. लाईट्स वगैरे छान दिसत होते आणि परत एकदा आम्ही खाली जाऊन एक चक्कर मारली आणि हा जो सुला बोर्ड लिहिलेला आहे ना, तिथे आम्ही जाऊन एक फोटो काढून आलो. तर ओव्हरऑल सुलाला जाऊन आम्हाला खूप मजा आली आणि पूर्वीचे काही दिवसही आठवले. आम्ही किती मजा करायचो, माझ्या मैत्रिणींबरोबर मी यायची इथे. तर अशा प्रकारे मी आजचा व्लॉग इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.